Hello friends, today we are going to discuss the monthly plan, study plan, our English. So generally last month पर्यंत मित्रांनो आपण बघितलेलं आहे मे आणि जून या 2 महिन्यामध्ये साधारण एग्जाम येणाऱ्या काळामध्ये पुढे आहेत, पण सध्या मात्र या मंथ मध्ये अशी एखादी एग्जाम वगैरे नाहीये. सो म्हणून काही प्रॉब्लेम स्टेटमेंट काउन्सिलिंग मध्ये काही डिस्कस करताना काही गोष्टी समोर आलेल्या, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता आपण एक स्टडी प्लॅन घेऊन येतोय. मागच्या महिन्यामधले किंवा काउन्सिलिंग मध्ये जे आलेले प्रॉब्लेम स्टेटमेंट होते त्यातलं पहिलं प्रॉब्लेम स्टेटमेंट, सर आम्ही एग्जामची तयारी करतोय पण ती तयारी करत असताना पुढे एग्जाम नाहीये, त्यामुळे मग अभ्यास करताना तेवढी मजा येत नाहीये, तेवढं कॉन्सन्ट्रेशननी अभ्यास होत नाहीये. पहिलं. दुसरं, हे सॅटिस्फाईड वाटत नाहीये जेवढा अभ्यास करतोय तेवढा, मग काय करावं. तिसरं, सर इंग्लिश यामुळेच विषय बऱ्याचदा जातात, सेक्शनल कट ऑफ जो आहे तो निघत नाही आणि मग इंग्लिशच कारणीभूत आहे. बाळांनो, असे सगळे क्वेश्चन जे आहेत त्या सगळ्या क्वेश्चन्सची उत्तरं आपल्याला आज मिळणार आहे. सर मागच्या 2 वर्षापासून तयारी करतोय, पण दोन्ही वर्षांपासून ज्या पण एक्झाम दिल्या त्या एक्झाम मध्ये मेनली इंग्लिशचा सेक्शनल गेला असावा, त्यामुळेच माझं सिलेक्शन झालेलं नाही आहे. मग अशा केसमध्ये काय करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मग आज आपण बघणार आहोत मित्रांनो, मे हा जो महिना आहे तसा बघितला तर हा शांततेचा काळ आहे. 2 लोक असतात आणि त्या 2 लोकांकडे जे आहे तर ए आणि बी नावाचे 2 लोक आहेत आणि हे लोक जे आहेत तर यांच्यामध्ये एक कॉम्पिटिशन लागते आणि तिथे एक जॉब मागण्यासाठी ते जातात आणि दोघं पण वुडकटर्स, हे 2 वुडकटर्स त्यांच्याकडे जातात जॉब मागण्यासाठी आणि जॉब मागण्यासाठी गेल्यानंतर तो जो ओनर आहे तो त्यांना प्रश्न विचारतो की तुमच्याकडे 10 तासांचा वेळ दिलाय आणि या 10 तासांमध्ये तुम्हाला एक झाड जे आहे ते कापायचं आहे, त्यासाठी तुमच्याकडे हत्यारं वगैरे तुम्ही वापरू शकता. ए आणि बी असे 2 लोक आहेत. ए जो आहे तो लगेच जातो आणि कामाला सुरुवात करतो आणि पहिल्या तासापासून तर दुसऱ्या तासापर्यंत बऱ्यापैकी म्हणजे 20-25% जे पण झाड असतं त्याला कट करतो. या उलट बी वाला जो असतो तो अजूनही त्याची जी काही करवत असते तिला शार्पन करत असतो आणि अशा केसमध्ये साधारण पहिले 5 ते 6 तास त्यांनी शार्पन करायला वापरले. ए जो होता त्या एने मात्र 4 ते 5 तासामध्ये झाड बऱ्यापैकी तोडलं होतं, पण आता मात्र त्याची जी करवत होती त्याला आता ती बोथट व्हायला लागली होती, त्याची जी धार आहे ती शार्पनिंग जी आहे ती कमी व्हायला लागली आणि त्यामुळं आता मात्र तो ट्राय करत असताना सुद्धा ते झाड कट होत नव्हतं. इकडे ए जो होता त्या पद्धतीने दुसरा जो आहे तो मात्र शार्पन करत होता. 5व्या तासापासून त्याने झाड कट करायला सुरुवात केली आणि शार्पनिंग अजूनही चांगली असल्यामुळं जे काम करायला 5 तास 6 तास लागले होते त्या उलट बी ला मात्र कमी वेळामध्ये ते काम कंप्लीट झालं. So in this way, from this story, we can learn that first, हा जो शांततेचा काळ आहे या काळाला आपल्याला प्रॉपरली युटिलाइज करणं खूप जास्त गरजेचं आहे. आतापर्यंत ज्या गोष्टी तुम्हाला वीक वाटताय, शार्पनिंग करणं म्हणजे नेमकं काय, तर ज्या ज्या गोष्टी जिथे जिथे तुम्हाला वीक वाटतंय, लाईक क्वांट तुम्हाला वीक वाटतंय, मग क्वांट साठीची तयारी हा 1 महिना त्याच्यासाठी जास्तीचा द्या. रिझनिंग वाटत असेल, रिझनिंग मधले ज्या गोष्टी अवघड वाटतात त्यांच्यासाठी हा 1 महिनाभर द्या आणि जर इंग्लिश मध्ये वाटत असेल तर इंग्लिश साठी हा महिना आपण दिला पाहिजे, असंच मला वाटलं. आणि मग मी काही पोल घेतले, ज्या पोल मधनं मला लक्षात आलं की जर जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स कुणाला असतील तर मॅक्झिमम एरर्स मध्ये प्रॉब्लेम येतात आणि मग एरर्स मध्ये प्रॉब्लेम येतात, म्हणून हा शांततेचा काळ मित्रांनो आपण ग्रामर मंथ म्हणून सिलेक्ट करणार आहोत, सेलिब्रेट करणार आहोत. या महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मॅक्झिमम आपल्या ज्या पण ऍक्टिव्हिटीज असतील त्या ग्रामर ओरिएंटेड ऍक्टिव्हिटीज आपण या महिन्यामध्ये वाढवणार आहे. बिकॉज इट इज द टाइम ऑफ शार्पनिंग. हा शार्पन करण्याचा काळ आहे. एकदा ग्रामर चांगलं झालं तर सगळ्या टाईपचे जे काही क्वेश्चन्स आहे, मग ते रीडिंग बेस असो, वोकॅब बेस असो किंवा ग्रामर बेस असो, तिन्हीकडे पण हा अप्रोच आपल्याला काय करेल, मॅक्झिमम ॲक्युरेसीकडे घेऊन जाईल. असा ग्रामर मंथ म्हणून आपण याला सेलिब्रेट करूया. मग या ग्रामर मंथ मध्ये आपण काय काय करणार आहोत, एक यादी तुम्हाला याच्यासोबत भेटेल अँड दिस इज द एक बिगेस्ट गिफ्ट जे आहे त्या फॉर्म मध्ये भेटणार आहे. याच्यासाठी तुम्हाला 1ही रुपया एक्स्ट्रा पे करायचा नाहीये. विदाउट पेइंग एनी पेनी यू आर गोइंग टू गेट द सरप्राईज. आणि यामध्ये काय काय असणार आहे, सगळ्यात पहिलं सरप्राईज असेल दॅट इज द फ्री फाउंडेशन बॅच असणार आहे मित्रांनो. आरंभ नावाची आरंभ फ्री फाउंडेशन बॅच इंग्लिश साठीची असेल. ही बॅच नेमकी कशासाठी असणार आहे काय याच्याबद्दल डिटेल मी बोलतो, पण सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो याच्या मागचं, हे बनवण्यामागचं किंवा हे लेक्चर्स घेण्यामागचं कारण नेमकं काय ते नीट समजून घ्या. पहिली गोष्ट, ग्रामर मध्ये बऱ्याच जणांना अडचणी येतात.
आपण इंग्लिशचा अभ्यास करणं टाळतो, याचं एकमेव कारण अभ्यास करून पण जर समजणारच नसेल, मार्क्स तेवढेच पडणार असतील तर मग कशाला करायचा, असा विचार करून आपण अभ्यास करणं टाळून देतो. पण मित्रांनो, काहीतरी केलं, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, आणि काही केलं तर त्याचे परिणाम तुम्हाला चांगले भेटतात. फक्त प्रॉपर प्लॅनिंगने जर केलं तर त्यात अजून चांगला स्कोअर करण्यासाठी मदत होऊ शकते. आणि म्हणून ही बॅच आहे आरंभ. कोणत्याही गोष्टीचा आरंभ जर चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर मला असं वाटतं त्याचं फाउंडेशन क्लिअर असणं गरजेचं आहे, कोणत्याही बाबतीत असो. आणि म्हणून ह्याचं नाव जे आहे आरंभ फ्री फाउंडेशन बॅच. यामध्ये तुम्हाला काय काय असणार आहे? पहिलं तर ह्या बॅच मध्ये फ्री फाउंडेशन बॅच नेमकं काय काय असेल? ओनली ग्रामर कन्सेप्ट, मॅक्झिमम ज्या असतील त्या ग्रामरच्या कन्सेप्ट असतील. जेवढ्या जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर करता येईल त्या क्लिअर करण्याचा मी प्रयत्न याच्यातून करणार आहे. टोटल बॅच कधीपासून स्टार्ट होणार आहे? उद्यापासून बॅच स्टार्ट होईल. 2 मे पासून, उद्यापासून ही बॅच चालू होईल. टायमिंग जो असेल या बॅच साठीचा जो टायमिंग असेल तो साधारण असणार आहे दुपारी 1:30 वाजता 1:30 PM. आणि हे असणार आहे असे 10 सेशन्स. किती सेशन्स असतील तर टोटल 10 सेशन्स असणार. या 10 सेशन्स मध्ये काय असतील? लाईव्ह फॉर्मॅट मध्ये ऍप वरती हे सगळं चालेल. याच्यामध्ये ओनली ग्रामर कन्सेप्ट विथ युसेज. ग्रामरच्या रोज 20 कन्सेप्ट असतील आणि 20 क्वेश्चन्स असतील. मग सर 20 क्वेश्चन्स झाले म्हणजे हे संपलं का? 1:30 वाजेला चालू होईल म्हणजे 2:30लाच संपेल का? मित्रांनो, 20 कन्सेप्ट संपल्या म्हणजे लेक्चर संपेल. 20 कन्सेप्ट साठी जर समजा 1.5 तास लागत असेल तर 1.5 तास चालेल. ज्या ज्या ठिकाणी वाटतंय आपल्याला, ज्या पद्धतीने वाटतंय, एक कन्सेप्ट एक क्वेश्चन, एक कन्सेप्ट एक क्वेश्चन, या फॉर्मॅट मध्ये आपण जाणार आहोत. बिना कामाचं थेरी पूर्ण शिकण्यापेक्षा मी युसेज बेस्ड अप्रोच जो आहे त्या अप्रोचने आपण याच्यामध्ये जाऊ. ग्रामर मधले जे क्वेश्चन्स असतील मेनली एरर बेस्ड क्वेश्चन्स जे आहेत ते आपण याच्यामध्ये बघू. एरर डिटेक्शन नेमकं कसं असतं, काय असतं, या सगळ्यांबद्दल आपण यामध्ये बघणार आहोत. ओनली ग्रामर कन्सेप्ट विथ युसेज. शिफ्ट द माइलस्टोन. काही जणांचे माइलस्टोन असतात बघा, लाईक किती अभ्यास केला, काही केलं तर माझं 12 मार्काचं माइलस्टोन आहे, लाईक इथपर्यंतच मी पोहोचतो. 12 मार्क मला फिक्स पडतात. 12 ते 15 या रेंज मध्ये मी राहतो. त्याच्यापेक्षा जास्तही पडत नाही आणि त्याच्यापेक्षा कमीही पडत नाही. असे काही जण स्टक झालेले आहे. याचं कारण मित्रांनो, तुम्ही जो अभ्यास केलाय तो फिक्स एका फॉर्मॅट मधला केलाय आणि तेवढाच केलाय. यानंतर तुम्ही फक्त रीडिंग कडे शिफ्ट झाले आणि परत क्वेश्चन आन्सर बेस अभ्यास करण्याचा विचार तुम्ही केला नाही. आणि म्हणून हे परिणाम होतात. म्हणून काय केलं पाहिजे? आतापर्यंत ज्या गोष्टी तुम्ही केल्या नसतील त्या केल्या पाहिजे. लाईक रीडिंग केलेलं नसेल तर रीडिंग करा. व्होकॅब्युलरी आतापर्यंत केली नसेल तर ती व्होकॅब्युलरी करा. आणि जर ग्रामरचा पार्ट कधी बघितलाच नसेल किंवा त्याला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नसेल, सर ग्रामर आतापर्यंत केलं नाही, लई बोरिंग वाटतं, ग्रामर शिकायला तेवढी मजा येत नाही, चॅलेंज देईल मी ज्या पद्धतीने शिकवेल तुम्हाला इंटरेस्ट 100% क्रिएट होणार म्हणजे होणार. असा एकही जण राहणार नाही की त्याला बोर होईल, वैताग येईल. एक एक कन्सेप्ट व्यवस्थित आपण जर समजून घेतली तर नक्कीच याच्यामध्ये जे कंटेंट तुम्हाला मिळणार आहे एकदम क्वालिटीचं कंटेंट असेल. तुम्ही गुगलला सर्च करा, तुम्हाला भेटणार नाही, इतकं गॅरंटी मी देतो. कारण मी रोज माझ्या हिशोबाने कन्सेप्ट बनवणार आहे आणि त्याच्यावर बेस्ट PDF असणार आहे, राईट. सोबत तुम्हाला याच्यासोबत प्रॅक्टिससाठी मग काही क्वेश्चन्स भेटतील. रोज ज्या कन्सेप्ट शिकून झाल्या त्याच्यावरती बेस 20 क्वेश्चन्स, 20+ मोर क्वेश्चन्स जे आहेत ते कंपल्सरी रोजच्या रोज असतील. मी पुढे सांगितलंय ते टोटल कंप्लीट प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये भेटतील. सो ओव्हरऑल जर मी म्हटलं तर असा जो माइलस्टोन आहे, जर तुम्ही 12 किंवा 15 मार्कावरती स्टक असाल तर तिथून पुढे 3 मार्क वाढण्यासाठी तुम्हाला याच्यातून मदत होईल. डेली होमवर्क असेल अँड क्विज ऑन टॉपिक. आणि जे होमवर्कला टॉपिक क्वेश्चन्स दिलेले असतील त्याच्यावरती बेस क्विज पण असणार आहे. कन्सेप्ट प्लस प्रॅक्टिस. मग अशा पद्धतीने आरंभ फाउंडेशन बॅच काय असणार आहे तर या फाउंडेशन बॅच मध्ये कन्सेप्ट प्लस प्रॅक्टिस असणार आहे. म्हणजे काय, क्वेश्चन्स दिले जातील. आतापर्यंत मेमरी बेस मध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स विचारले गेले एररचे आणि त्याच्यावर बेस आपल्या कन्सेप्ट काय काय बनतात याबद्दल डिटेल मध्ये आपण या बॅच मध्ये शिकणार आहोत. म्हणजे 2 तारखेला स्टार्ट होईल आणि ही बॅच जी आहे ती मेन्सच्या बॅचच्या अगोदर आपण संपवू. क्लिअर? या पद्धतीने हे चालेल. मग ही बॅच जी आहे ती काय असणार आहे, कुठे असणार आहे, काय असणार आहे त्याबद्दल आता आपण बघूया. फॉर हुम बॅच कुणी कुणी करावी? जे लोक बिगिनर्स असतील त्यांनी पण करावी, जे इंटरमिडिएट असतील त्यांनी पण केलीच पाहिजे. त्यानंतर वीक फ्रेक, जे लोक असे आहेत की ज्यांना असं वाटतंय की एकदम आपण वीक आहोत, तेवढं जास्त चांगलं आपलं इंग्लिश नाहीये, आपण इंग्लिशमध्ये थोडेफार वीक आहोत, अशा केसमध्ये, किंवा जे फिनिशर्स आहेत, फिनिशर आहे पण तरी सुद्धा एररचा प्रॉब्लेम आहे, मग ह्याला समजवण्यासाठी किंवा संपवण्यासाठी सुद्धा आपल्याला याच्यातून मदत होईल.
ठीक आहे. मग ही बॅच नेमकी कुठे असणार आहे? आपलं सारथी एज्युकेशनचं ॲप आहे बघा. आपलं ॲप आहे सारथी एज्युकेशनचं. त्या ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक स्लाइडर दिसेल, आरंभ बॅच वरती एक स्लाइडर दिसेल. त्या स्लाइडर वरती क्लिक करायचं आणि बॅच वरती त्यातल्या सब्जेक्ट वरती क्लिक करा. इंग्लिश सब्जेक्ट येईल त्याच्यावर क्लिक करा, तुम्हाला ती बॅच भेटून जाईल. फ्री मध्ये अवेलेबल असेल, एकही रुपया चार्ज लागणार नाही. ओके डन. मग तुम्ही कोणत्या स्टुडंट आहात, कोणत्या क्लासचे स्टुडंट आहात, तुम्ही कुणीही असा, तुम्ही एखाद्या क्लासला ऑलरेडी जॉइन है, मैं इस बात को बिलीव करता है ज्ञान जहां से बट रहा है वहां से उठा लेना चाहिए, राईट. आणि म्हणून जिथून कुठून नॉलेज भेटेल तिथून आपण घेतलं पाहिजे. चांगल्या गोष्टी आहेत, आवर्जून तुमचा विचार करा, सेल्फिश बना, कोणाच्याही व्यक्तिनिष्ठेनुसार जाऊ नका. लाईक हा पर्सन मी यालाच फॉलो करतो आणि मग लगेच दुसरं, काही घेणं नाही. आय बिलीव्ह, मला पण फॉलो नका करू 100%. तुमचं नॉलेज जिथून मिळत असेल तिथून 100% घ्या. तुम्हाला वाटतंय ना की हे कामाचं आहे, उचला आणि त्याला पूर्ण वापरा. ठीक आहे, 100% देऊन ते आपण वापरलं पाहिजे. कुणीतरी एखादा व्यक्ती सांगतोय लाईक माझी बॅच घ्या म्हणजे सिलेक्शन होईल, दरवेळेस असं होत नसतं. त्यामुळं फिक्स सांगतो, अभ्यास करावा लागेल. ह्या पद्धतीचा अभ्यास मला असं वाटतं की माझ्या साईडने 99% चान्स बनतात की या गोष्टी करायला पाहिजे. या पद्धतीने स्वतःचा विचार तुम्ही स्वतः करा आणि त्या पद्धतीने अभ्यासाला लागा. ठीक आहे. वेअर, कुठे हे सगळं भेटेल? सारथी एज्युकेशनच्या ॲपवरती भेटेल. बॅचचा फोकस मेनली काय असेल? इन्क्लुजन्स काय काय असतील? ग्रामरचा फोकस असणार आहे, टेन्स, सब्जेक्ट, व्हर्ब, ॲग्रीमेंट, प्रेपोजिशन्स, कंजंक्शन्स, व्हॉइस, आर्टिकल्स आणि अशाच पद्धतीचे डेली 50+ प्रॅक्टिस क्वेश्चन्स ऑन ईच अँड एव्हरी टॉपिक, प्रत्येक टॉपिक बद्दल. ह्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण पार्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी शिकायला भेटणार आहे. ओके का? सो आय एम फर्म, मला 100% गॅरंटी आहे यू विल एन्जॉय इट. कारण मी पण याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि मी पण ते एन्जॉय करणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जेवढं माझ्या साईडने देता येईल तेवढं मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करेल. तुमचं काम असेल याला प्रॉपरली फॉलो करणं आणि यूज करणं. ठीक आहे, या पद्धतीने आपण जाऊ पुढे. आता येऊ आपण आपल्या बॅच मधल्या स्टुडंटसाठी. मग सर मंथली स्टडी प्लॅन मध्ये आता काय करायला पाहिजे? विजेता 1 पासून तर विजेता 10 पर्यंत जे पण लोक आहेत ह्या लोकांनी डेली काय काय करायचं आहे ऑलरेडी याबद्दल लास्ट मंथ मधले जे स्ट्रॅटेजी होती लाईक त्याच पद्धतीने द हिंदू एडिटोरियलची PDF अलॉंग विथ दॅट बँकर्स टेस्ट. आपण SBI मेन्सच्या वेळेस या टेस्ट थांबवल्या होत्या आणि परत एकदा स्टार्ट केल्या होत्या. पण जर तुमच्या त्या एक्झाम ज्या टेस्ट आहेत त्या अजून जर झाल्या नसतील, सगळ्यात जुन्या सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा मी म्हणाल आत्तापासून तयारीला लागा आणि बँकर्स टेस्ट आजपासून चालू होईल. ती वाली टेस्ट रेग्युलर रुटीन मध्ये देत चला. ठीक आहे. सो एकतर PDF करा किंवा टेस्ट द्या. टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये पण चालेल, टेस्टमध्ये पण कंटेंट द हिंदू एडिटोरियल वालच असतं. ठीक आहे. तर त्यामुळे या दोन्ही पैकी एक कोणतं पण तुम्ही करू शकता. मॉक टेस्ट विथ अनालिसिस विजेता सिरीज मध्ये पण जे लोक असे आहेत की ज्यांना असं वाटतंय की वी आर ऑन द राईट ट्रॅक, 15+ मार्क्स आपल्याला तसे पण येत आहेत, मग अशा केसमध्ये तुम्ही मॉक टेस्ट आणि अनालिसिस रोजच्या रोज. मॉक टेस्ट कोणत्या द्यायच्या सर? मॉक टेस्ट तुम्ही कोणत्याही द्या. तुम्ही पार म्हणजे मी म्हटलं समजा गाईडली म्हटले, अड्डा म्हटले, दोन्हीच्या ज्या पण असतील त्या पण चालतील. या सोबत तुम्हाला असं वाटलं समजा अड्डाच्या द्यायच्या आहेत किंवा तुम्हाला गाईडलीच्या द्यायच्या तर कोणत्या पण देऊ शकता. ऑलिव्ह बोर्ड असेल, प्रॅक्टिस मॉक असेल, टेस्ट बुक नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरचं पण देऊ शकता. सो मॉक टेस्ट देणं मोठी गोष्ट नाही आहे. मॉक टेस्टला अनालिसिस करणं, अनालाइज करणं जी पण टेस्ट दिलेली आहे त्याला, हे जास्त महत्त्वाचं. त्यानंतर काय करायला पाहिजे? विजेता सिरीज मधल्या प्रत्येकाने आरंभ बॅच केलीच पाहिजे. कारण सगळ्या प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांच्यावरती बेस ही बॅच बनते आणि म्हणून विजेता सिरीज साठी ही कंपल्सरी असेल. विजेता सिरीजनी ही आवर्जून करावी अशी बॅच जी आहे ती आरंभ बॅच राहील. ब्रॅकेटमध्ये याला स्टार केलेले कन्सेप्ट बिल्डर. ज्या लोकांना अजूनही वाटतं की विजेता सिरीज मधनं बिलॉंग करताय, माझे त्यावेळेस लेक्चर्स कंप्लीट झाले नव्हते, अजून काही प्रॉब्लेम आहे आणि त्या कारणांमुळे मला इंग्लिश अजून खूप अवघड जातं, अशा लोकांनी तुमच्या फोल्डरमध्ये 100 PDF वाला कोर्स पडलेला आहे, दॅट इज द कन्सेप्ट बिल्डर. तो कन्सेप्ट बिल्डर वाला वाचून घ्या. त्या ज्या PDF आहेत रोजच्या 2-2 PDF तुम्ही वाचल्या तरी चालतील कंपल्सरी. जर तुम्हाला रीडिंग मध्ये बिलकुल इंटरेस्ट येत नसेल तर पहिले कॉन्सेप्ट बिल्डर जे आहे ते वाचायला सुरुवात करा. याचा एक स्पेशल वेगळा कोर्स सुद्धा आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे. कन्सेप्ट बिल्डर ते फोल्डर तुम्हाला त्यामध्ये येऊन जाईल. ज्या लोकांना कन्सेप्ट बिल्डर ऑलरेडी नसेल असे लोक त्याला परचेस करू शकतात. नॉमिनल फीस आहे 500 रुपये समथिंग. त्या फीसमध्ये तुम्हाला काय होऊन जाईल, ती बॅच अलोकेट होऊन जाईल. त्याच्यामध्ये काहीच नाही, 100 वेगवेगळ्या PDF आहे.
त्या तशा टेलिग्रामला सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्हाला वाटलं समजा की मला स्कॅटर्ड नको, मला ते अलाइन केलेले पाहिजे, तर मग ॲपमध्ये तुम्हाला ते भेटतील. अदरवाईज थोडेसे स्कॅटर्ड असलेले एकत्रित त्या ठिकाणी PDF जे आहे त्या टेलिग्रामला भेटून जातील. मग आता येतोय सध्याच्या असलेल्या चॅम्पियनवाल्या सिरीज. मग चॅम्पियन 1 आणि चॅम्पियन 2 मधल्यांनी काय केलं पाहिजे? चॅम्पियन 1 आणि 2 काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा तर लेक्चर्स कंप्लीट करा. लेक्चर्स कंप्लीट करणं आणि होमवर्क कंप्लीट करणं. चॅम्पियन 1 मध्ये जर मी म्हटलं समजा बऱ्यापैकी टॉपिक जे आहे ते कव्हर झालेत, RC कव्हर झालेले, पॅराजम्बल झालेले, मग त्याच्यावरती बेस डेली व्होकॅब, डेली एडिटोरियल जे आहे त्याच्यातलं डेली व्होकॅब अलॉंग विथ दॅट PDF जी आहे ती पूर्ण करायला पाहिजे, ज्यामध्ये RC आणि पॅराजम्बल हे 2 क्वेश्चन तर आपण कंपल्सरी करायला पाहिजे. ठीक आहे. या व्यतिरिक्त आरंभ जी बॅच आहे, चॅम्पियन 1 वाल्यांनी आरंभ बॅच करू शकता, चॅम्पियन 2 वाले पण आरंभ बॅच करू शकता. असे लोक की ज्या लोकांना असं वाटतंय की नाही आता मला थोडंसं एरर वाला पार्ट, ग्रामर वाला पार्ट मला थोडा शिकायचा आहे, अशा लोकांनी आवर्जून ही बॅच आरंभ नावाची जी बॅच आहे ती करायला पाहिजे. ठीक आहे. आता मी जर म्हटलं समजा मग सर दुसरं अजून काय काय करावं? डेली PDF जी असते ती आपल्याला चॅम्पियन 1 साठी सांगितलेले कंपल्सरी करायची आहे. त्यातला क्लोज टेस्ट आणि बाकीचे पार्ट सोडून RC आणि पॅराजम्बल कंपल्सरी करायचं आहे, व्होकॅब्युलरी कंपल्सरी करायची आहे. जर मी म्हटलं समजा लेक्चर्स आणि होमवर्क, कनेक्टर्स किंवा स्टार्टर्स तुमचं चालू आहे, त्याच्यासोबत जो दिलेला होमवर्क आहे तो पण कंप्लीट करायचा आहे. आणि नंतर येतं कन्सेप्ट बिल्डर. ज्या लोकांना अजून पण बेसिकमध्ये प्रॉब्लेम्स असतील त्यांनी कन्सेप्ट बिल्डर वाचायचं आहे. कन्सेप्ट बिल्डर मधल्या फक्त स्टोरीज नाही, अलॉंग विथ दॅट ग्रामरचे रूल्स वगैरे ते सुद्धा आपल्याला रीड करायचे आहे. ह्या पद्धतीने कन्सेप्ट बिल्डर जे आहे ते बनतील. सोबत चॅम्पियन 2 आहे. मग चॅम्पियन 2 ने काय करायचं? लेक्चर करायचे, होमवर्क करायचे, एवढं तर कंपल्सरी आहे. इकडे तुमच्याकडे लेक्चरमध्ये फाउंडेशन चालू आहे, सध्या बेसिक चालू आहे, त्या बेसिक वरती बेस होमवर्क असेल तो होमवर्क आपल्याला कंप्लीट करायचा आहे. रोज काय करायचं? PDF मधलं डेली व्होकॅब्युलरी करायची आहे कंपल्सरी, आणि त्या व्होकॅब वरती बेस एक स्टोरी येते कॉन्टेक्स्चुअल मिनिंग साठीची, ती स्टोरी कंपल्सरी तुम्हाला करायची आहे. आणि सोबत रीडिंग चालू ठेवायची आहे कन्सेप्ट बिल्डरची. चॅम्पियन 2 मधल्या सगळ्यांसाठी ही कंपल्सरी आहे की आपल्याला कन्सेप्ट बिल्डर कंपल्सरी रीड करायचं आहे. ओके का? सो या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत चॅम्पियन 1 आणि 2 साठी. सर या व्यतिरिक्त अजून काय? द हिंदू मध्ये नेमकं काय काय असतं? इन्क्लुजन काय काय असतं? द हिंदू मध्ये नेमकं काय काय येतं? ग्रामर बेस्ड कन्सेप्ट या सगळ्या येतात. मग सोबत अजून काय येतं? रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पॅसेज येतो, त्यानंतर पॅराजम्बल येतं, क्लोज टेस्ट येतं. आता सध्या आजपासून एरर वाला क्वेश्चन, डबल फिलर नावाचा एक क्वेश्चन होता, तो डबल फिलर गायब झालाय. डबल फिलरच्या ऐवजी आता इंट्रोड्यूस झालाय एरर. अजून 8 दिवसामध्ये पुढचा एक क्वेश्चन जो आहे तो ऍड होईल, अँड दॅट विल बी सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. ठीक आहे. सो या पद्धतीने जर मी म्हटलं समजा तर ओव्हरऑल सगळाचा सगळा जो काही PDF मधला फॉर्मॅट आहे या पद्धतीने आहे. ठीक आहे. दुसरं इंग्लिश पिटारा क्विज नावाचा एक आपला ग्रुप होता. मग त्या ग्रुपमध्ये आपण डेली संध्याकाळी एक फिक्स शेड्यूल असायचं आणि त्या शेड्यूलमध्ये आपण एक्झाम द्यायचो, टेस्ट द्यायचो, लाईक क्विज सॉल्व्ह करायचो. पण बऱ्याच दिवसांपासून पार ऑक्टोबर नोव्हेंबर पासून खूप जास्त त्रास होतोय. लाईक ते बॉट कधी कधी रनच करत नाही आणि वैताग येतो, इतका वैताग येतो की नकोच वाटते ही क्विज. आणि म्हणून काय केलं, जे पण इंग्लिश पिटारा क्विज वरती असतील त्यांनी स्वतःला शिफ्ट करून टाका इंग्लिश पिटारा या चॅनल वरती, ज्याला 14,700 मेंबर्स आहे. इंग्लिश पिटारा नाव आहे आणि असं एक चिन्ह दिसेल, द पिटारा ऑफ इंग्लिश ग्रामर व्होकॅब इडियम्स अँड फ्रेजेस फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. ठीक आहे. सो ह्या ग्रुपला जॉईन करा. या ग्रुपला जॉईन केल्यानंतर हा टेलिग्राम चॅनल आहे, सॉरी चॅनलला जॉईन करा. चॅनलला जॉईन केल्यानंतर काय काय असेल, चॅनल मधल्या ऍक्टिव्हिटीजचं शेड्यूल काय असतं मित्रांनो बघा. जे आपले इंग्लिश पिटारा क्विज वरती क्विजेस व्हायचे त्या टाईप मधले, त्या फॉर्मॅट मधले क्विजेस फक्त टेलिग्राम मधले, म्हणजे फक्त त्याला शेड्यूल केलेलं नसेल, टायमिंग नसेल, तुम्ही नंतर कधी पण ते देऊ शकता. जशी आपली व्होकॅब्युलरीची क्विज आपण कंटिन्यू देतोय, ही मागच्या वर्षभरापासून कन्सिस्टंट चालू आहे, सेम तशीच क्विज जी आहे ती ग्रामर साठीची पण असेल. मग डेली रोजच्या रोज जर मी म्हटलं समजा ह्या ग्रुपवरती टेलिग्राम चॅनलवरती काय काय चालतं ते बघून घ्या. रोज सकाळी 4 AM ला 4-4:30 मध्ये पर्यंत मॉर्निंग मंत्रा एक आपल्याला PDF मिळते, एक आपल्याला इमेज मिळते. त्या इमेज मध्ये जे आहे तर थोडंसं मोटिवेशनल टाईप मध्ये मॉर्निंग मंत्र दिलेला असतो. 7:30 वाजेपर्यंत डेली एडिटोरियल PDF येते, डेली ED PDF 7:30 पर्यंत ती आलेली असते. त्यानंतर 10 वाजता फ्रेजेस आणि इडियम वाला पार्ट, 1 वाजेपासून जे आहे तर व्होकॅबची क्विज, 1 वाजता व्होकॅब क्विज, 5 वाजता एररची क्विज,
7 वाजता संध्याकाळी वर्ड युसेज वाली क्विज. आता ही वर्ड युसेज म्हणजे नेमकं कोणती असते, जे आपण सध्या बघतोय कन्फ्युजिंग वर्ड्स चालू आहे पीडीएफ मध्ये, जे लोक पीडीएफ करत असतील त्या लोकांना समजत असेल. आपण सुरुवातीला काही वर्ड्स बघितले, वन वर्ड सबस्टिट्यूशन बघितले, आपण सुरुवातीला रूट वर्ड्स बघितले आणि त्याच्यावरती बेस सुद्धा वोकॅब कशी बनते याबद्दल काही गोष्टी आपण समजून घेतल्या. इन द सिमिलर वे संध्याकाळी रोज सध्या कन्फ्युजिंग वर्ड्स जे आहेत ते आपल्याला पीडीएफ मध्ये येतात. त्याच पीडीएफ मधले शेवटचे 5 क्वेश्चन जे आहेत ते याच्यामध्ये विचारले जातात. मग त्याचं रिपिटेशन बघा, एकदा पीडीएफ मध्ये होतं, एकदा इथे होतं आणि एकदा बँकर्स टेस्ट मध्ये पण होतं. असं 3दा रोटेशन्स होतील. 3दा रिपीट झाल्यानंतर परत काही करायची गरज राहत नाही ना. आणि रात्री 10 वाजता असेल एक ॲडवाइस. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने पूर्ण शेड्यूल जे असतं ते इंग्लिश पिटारा टेलिग्राम चॅनलवरती चालतं. ह्याच पद्धतीनुसार ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या तुम्हाला बघायला भेटतील. ओके का? म्हणून जे लोक ऑलरेडी इंग्लिश पिटारा क्विज वरती होते त्यांनी त्या क्विज वरनं तिकडे पण मी लिंक शेअर केलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करा आणि क्लिक करून ह्या ग्रुपला टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा. ठीक आहे. चलो, ही छोटीशी बॅच बद्दलची अनाउन्समेंट. लवकरच आपली बँकर्स 3.0 ही बॅच सुरू होते. इंग्लिश साठी स्पेशल बॅच असेल, 3000 रुपये फीस असेल आणि 1 इयर व्हॅलिडिटी असेल. यामध्ये खालिद सर आणि माझे दोघांचे पण लेक्चर्स असतील आणि दोन्ही पण तुम्हाला या ठिकाणी दोन्ही पण जे तो कॉम्बो जो आहे तो आपल्याला भेटून जाईल. ठीक आहे. इंग्लिशसाठी स्पेशल बॅच असेल. यामध्ये जो कॉम्बो मिळेल तुम्हाला युसेज बेस इंग्लिशवाला आणि ग्रामरवाला सगळेच अप्रोच जे ते शिकायला भेटून जातील. ठीक आहे. बाकी फीचर्स बॅच बद्दलचे काही विशेष आहेत, थोडेफार फीचर्स. सगळ्यात पहिलं फीचर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मोड मध्ये असेल, अनलिमिटेड व्ह्यूज, सिलेबस पूर्ण कव्हर केलेला असेल, प्री आणि मेन्स बद्दल, फ्री बुक्स ॲट होम, व्हॅलिडिटी 1 इयर, ॲक्च्युअल क्लासरूम वाला फिलिंग येईल, टॉपिक वाईज पीडीएफ जी आहे त्यांचे रिव्हिजन असेल, क्विजेस असतील आणि डाऊट क्लिअरिंग सुद्धा असेल आणि ऑनलाईन टेस्ट ह्या फ्री मध्ये सगळ्यांसाठी अवेलेबल असतील 1 इयरसाठी. ठीक आहे, 1 वर्षापर्यंतच्या. बाकी डिटेल माहितीसाठी काय करून घ्या, कॉल करून घ्या ह्या नंबर्सवरती. ठीक है. सो दीज आर द नंबर्स, इनके ऊपर आप कॉल करके पूरी डिटेल इंक्वायरी कर सकते हैं. चलेगा? चालेल. उर्वरित पुढील भागात ऑल द बेस्ट मित्रांनो. सगळं जे काही प्लॅनर आहे ते फॉलो करा आणि अजून काही अडचणी असतील तर बिनधास्त कॉल करा. घाबरू नका, टेन्शन घेऊ नका आणि निवांत राहा. शांततेचा काळ आहे, स्वतःला शार्पन करण्यासाठी वापरा. अंतः अस्ति प्रारंभ आणि म्हणून आपली बॅच आहे आरंभ. नेहमी लक्षात ठेवा, अंत हा जर चांगला करायचा असेल तर आरंभ हा सुद्धा तेवढा चांगला असला पाहिजे आणि म्हणून आरंभ आपण एकदम भारी पद्धतीने करू. नवीन सुरुवात करू, ज्या सुरुवातीमधून आपल्याला बेसिक वाला जो पार्ट आहे तो ग्रामर वाला पार्ट आपला क्लिअर होईल आणि म्हणून ह्या मंथला आपण ग्रामर मंथ म्हणून सेलिब्रेट करू शकू. ओके, चलो, थँक्यू व्हेरी मच.